ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बातमी आहे वक्फ सुधारणा विधेयकावरून। वक्फ सुधारणा विधेयकावरून दिल्लीत वातावरण तापलेलं असताना मुंबईच्या वांद्र्यात मुस्लिम समाजातीलच दोन गट भिडल्याचं पाहायला मिळालं। स्टेशन परिसरात वक्फ विधेयकावरून जनजागृती करणाऱ्या एका गटासमोर विधेयकाविरोधातील गट उभा ठाकला। हे दोन्ही गट आमने-सामने आल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला। दोन्ही बाजूने घोषणाबाजीला देखील सुरुवात झाली। यावेळी पोलिसांनी तातडीने मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला। हमारी वजह से कानून व्यवस्था में कोई खलल ना पड़े, हमारी वजह से एकता, भाईचारा, अखंडता को कोई ठेस ना पहुंचे, इसे हमें ध्यान रखना चाहिए। हिंदुस्तान की तरक्की के लिए हम सभी को एक साथ रहना पड़ेगा, हम लोगों को एक साथ आना पड़ेगा। लेकिन ये लोग जो अपनी बादशाहत कायम करने के लिए हमारी भावनाओं से खेल रहे हैं, उनको भी हमें मौका नहीं देना चाहिए कि वो जो इतने सालों से हमारे कंधे पर बंदूक रखकर अपने आप को मजबूत करते आए हैं, लेकिन हम लोग को कमजोर करते आए हैं, उनको कोई मौका मिले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मोनिका भिसेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। मात्र मोनिका भिसेच्या दोन्ही जुळ्या बाळांची प्रकृती स्थिर आहे। पिंपरी चिंचवडच्या वाकड येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये 2 मुलींचा जन्म झाला। या दोन्ही